आता हा खटाटोप चालू आहे, म्हणून माझ्यावर कोणतेही शितुडे उडवले जातात। हा वाळू भरतो, मी राहणारा पाथर्डी येथे राहतो। हनुमान टाकाचा जरी रहिवासी असेल तर मी गेल्या 15-20 वर्षापासून पाथर्डीमध्ये राहतो। त्याच्यामुळं माझा हनुमान टाकीचा कुठलाही काही संबंध येत नाही। मी फक्त यात्रेसाठीच गावामध्ये जातो आणि त्या ठिकाणी वाळू उपसायचं माझं नाव निघालं जातं। हे चुकीचं असून हे चुकीचं वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि यांचं लायसन्स सुद्धा ब्लॅकलिस्टेड झालं पाहिजे। कारण की आता जे म्हणजे टेंडरमध्ये घोटाळा झाला त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं तर काम केलं, परंतु म्हणजे ग्रामसेवक सरपंचाला दमदाटी करून त्यांनी टेंडर स्वतःला घेतलं आणि चुकीच्या पद्धतीने काम करण्यात आलं आणि ते टेंडर पुरेपूर नसून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। तोपर्यंत मी थांबणार नाही, कारण की चुकीची बातमी, चुकीचं म्हणजे सेवा संघाचं नाव घेता, म्हणजे मराठा सेवा संघाचा एक पदाधिकारी असल्यामुळं माझं नाव घेतलं गेलं आणि त्या ठिकाणी मराठा सेवा संघाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न ह्या 2 टकुच्यांनी केलेला आहे। हे चुकीचं आहे, कारण की यांना वाचवायचंय, पण हे वाचणार नाहीत। कारण की कालच आम्ही चौकशांती समक्ष पाहणी केली असता आम्हाला ते सगळं समजलेलं आहे, हे वाचू शकत नाहीत। म्हणून मी प्रशासकीय यंत्रणेला एवढीच मागणी करतो की यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि माझी बदनामी करण्यावर माननीय पोलीस निरीक्षक पुजारी साहेब यांनीही सुद्धा माझी दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे। मी कोर्टामध्ये माझ्या संदर्भामध्ये मी जाणार आहे, कारण की या चुकीच्या याला अन्यायाला वाचा फोडणं हे माझं काम आहे। म्हणजे